पॉलिटिसायझेशनचा भाग असतो की लोकांमध्ये चीड आणण्याच्या दृष्टिकोनातून चीड आली, एकाच्या आली, दुसऱ्याच्या आली, तिसऱ्याच्या आली, मॉबच्या आली, मग तो अनकंट्रोलेबल होतो. दिस इज व्हॉट इज नोन एज प्रोवोकेशन. हिटलरची ही प्रोवोकेशनची टॅक्टिक्स होती. शेतकऱ्यांना भडकवण्यात शेतकऱ्यांना भडकवण्याचं पोलिसांना ज्या पद्धतीनं असं ट्रेनिंग दिला जाते, टी व्हीमधनं दाखवण्याच्या दृष्टिकोनातून, या सगळ्या त्याच भाग आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. थँक्यू. हे आता विकायला निघालेले आहेत. मी इथल्या अर्थशास्त्रातल्या जे आव्हान करतो आहे की शासनाने जे 19 लाख कोटी स्वतःचा इन्कम म्हणून दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व पब्लिक सेक्टरचं मी म्हणत नाही, पण ज्या नवरत्न म्हणून असणाऱ्या याच्यामध्ये नोंदलेल्या आहेत त्यांचं किमान कॉन्ट्रीब्युशन 2 लाख कोटी आहे की नाही एवढं सांगा. मिनिमम कॉन्ट्रीब्युशन आहे 2 लाख कोटीचं असणारं, ह्या 19 लाखामध्ये त्यांचं असणारं कॉन्ट्रीब्युशन आहे. रफ फिगर्स मी आपल्याला देतो आहे, मी नंतर त्यातला असणारा ॲक्च्युअल फिगर्स जे आहेत ते शेअर आपल्याशी या ठिकाणी करू शकतो. पण हे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी याच्यावरती बोलावं असं आम्ही त्यांना आव्हान या ठिकाणी करतो आहोत, जेणेकरून जनतेला, कारण का यापूर्वी कुठल्याही सरकारने, म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या सरकारने सोडलं तर उरलेल्या कुठल्याही सरकारने पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक सॉव्हरॅनिटी हा पणाला लावला नाही. ते बजेटशी खेळत गेले, आकडेवारीशी खेळत गेले, पण या 2 गोष्टी त्यांनी असणारं सोडल्या. आज आपल्याला असणारं दिसतंय की भारतीय जनता पक्ष आणि RSS ज्यांचं गव्हर्मेंट आहे ते आज पॉलिटिकल सॉव्हरॅनिटी आणि इकॉनॉमिक सॉव्हरॅनिटीशी खेळायला निघालेले आहेत. आणि त्यांचा हा खेळ आम्ही असणारा मानतोय देशाच्या हिताचा नाही, तर उलट जे स्टेप्स बजेटमध्ये त्यांनी घेतलेले आहेत त्या स्टेप्सच्या माध्यमातून फेडरल स्ट्रक्चर जे आहे ह्या देशाचं, सेमी फेडरल स्ट्रक्चर जे आहे त्या सेमी फेडरल स्ट्रक्चरला धक्का लागण्याची प्रचंड मोठी स्थिती दिसते. GSTमधनं नुसतंच डेमॉन्स्ट्रेट झालेलं आपल्याला आहे. तेव्हा इतर स्टेप्स ह्या ज्या लागू केलेल्या आहेत ते फेडरलिझम संपवण्याच्या दृष्टिकोनातून आहे. म्हणजे इथे जो एक कुशन म्हणून ठेवला होता सेंट्रल गव्हर्नमेंटला की बा हा आमचा सब्जेक्ट नाही, तो राज्याचा सब्जेक्ट आहे, जेव्हा तुम्ही राज्याकडे जा, राज्याने जर आम्हाला सांगितलं याच्यामध्ये हस्तक्षेप करा तर आम्ही असाला हस्तक्षेप करतो, नाहीतर आम्ही असाला हस्तक्षेप करत नाही. म्हणजे केंद्रावरचं जो काही राग होता किंवा येऊ शकत होता तो राज्यांवरती ढकलण्याची असणारी घटनात्मक जी तरतूद होती त्या तरतुदीलाच हे पूर्णपणे निघालेले आहेत. आणि म्हणून मी असं म्हणतो आहे की यांनी फेडरल स्ट्रक्चरच हळूहळू नेस्तनाबूत करण्याच्या प्रयत्नाकडे चाललेले आहेत. याच्याकडे जनतेने लक्ष द्यावं असं आवाहन आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्समार्फत आम्ही करतो आहे. सर, सामाजिक आणि आर्थिक अस्थिरता पाहता जसं आपण मिलोचं उदाहरण दिलं, पुन्हा ते मिलो खाण्याचे दिवस येतील का? नाही, मी उदाहरण दिलं की मिलोची सिच्युएशन ह्याच्यासाठी दिली की तुम्ही स्टेबल नसाल तर मग जग तुम्हाला डिक्टेट करतं. आणि त्यावेळेस भारताची स्थिती अशी होती की 65चं युद्ध संपलं होतं, दुष्काळ झाले होते, फायनान्शियली भयंकर आपण वीक झालो होतो. आणि त्याच्यामुळे एक अमेरिकन प्रोग्रॅम होता PLO 280 असा अमेरिकन प्रोग्रॅम होता. त्या अमेरिकन प्रोग्रामखाली आपल्याला असणारा अन्नधान्य यायचा अशी परिस्थिती आहे. तो एक सबसिडाईज वे आउट आपण जसं म्हणा तशी असणारी सिस्टम होती. आणि त्याच्यामध्ये
ते जे देतील ते आपण घेतलं पाहिजे अशी परिस्थिती होती. आणि इथली जनता जगवण्यासाठी शासनाला ते करावं लागलं अशी परिस्थिती आहे. आणि त्याच परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी 71 साली ग्रीन रेव्होल्यूशन झालं अशी परिस्थिती आहे. दोन मुद्दे आहेत. एक तर तुम्ही आता सांगितलं तर शेतीवर केंद्र शासनाने कोविड नंतर आपलं बजेट सादर केलेलं आहे. या सादर केलेल्या बजेटमधले जर आकडे आपण असायला पाहिले, रेव्हेन्यू रिसीट म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये वेगवेगळ्या टॅक्सेस मार्फत जो पैसा येईल, निधी येईल, तो असणारा 1976 4 लाख करोड एवढे आहे. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपण असणारा बजेटमध्ये दाखवलं आहे, त्याच्या फिगर्स आपण बघितलं तर 23 लाख करोड्स असा आहे. डेफिसिट जर आपण असणारा बघितला तर डेफिसिट हा असणारा 15,06,812 लाख करोड्स एवढा डेफिसिट आहे. इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज आपण असणारा जर हे केलं तर 27% हा डेफिसिट आहे. 27% डेफिसिट कधीच बजेटमध्ये राहिलेला नाही. 3-4% डेफिसिटवरती नेहमी रेव्हेन्यू रिसीट आणि एक्सपेंडिचर हे आजपर्यंत खेळत राहिले आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की कोविडच्या कालावधीमध्ये जे वेगवेगळे कामगार आहेत, व्हाईट कॉलर कामगार आहे, IT सेक्टरमधला असेल, बँकिंगमधला असेल, किंवा स्किल्ड आणि अनस्किल्ड कामगार असेल, किंवा सेल्फ एम्प्लॉईड कामगार जो आहे की ज्याला गिग म्हणून आता सरळ नवीन नाव देण्यात आलेलं आहे, हे सगळेजण व्हर्च्युअली कोविड काळामध्ये अनएम्प्लॉईड होते अशी असणारी परिस्थिती आहे. यामध्ये सगळ्यात वाईट म्हटलं म्हणजे व्हाईट कॉलर ज्याला आपण संबोधतो याची असणारी परिस्थिती आहे. फक्त ऑर्गनाइज सेक्टर जो आहे या व्हाईट कॉलरमधला तो सेव्ह झाला आहे. पण व्हाईट कॉलरमधला ज्याची ऑर्गनायझेशनच नाही पण व्हाईट कॉलर म्हणून जो घेतला जातो आहे त्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे असं त्या ठिकाणी मी नमूद करतो आहे. याचं कारण की त्याला त्याच्या एम्प्लॉयरनी चॉईस दिला, कामावर जायचं आहे की घरी बसायचं आहे. तो म्हटला कामावरती यायचं असेल तर हा नवा पे पॅकेट आहे. या नव्या पे पॅकेटवरती तुम्ही जर काम करणार असाल तर तुमची इन सर्व्हिस कंटिन्यू होते, अन्यथा तुम्हाला असणारं कामावरनं काढल्या जातं अशी असणारी परिस्थिती आहे. मोर दॅन 90% हा व्हाईट कॉलरमधला अनऑर्गनाइज्ड आहे. यांचा मोठ्या प्रमाणात असणारा पगार कापल्या गेलेल्या अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्याची आत्ता स्पेंडिंग कॅपॅसिटी ही कर्टेल झालेलं आहे हे आपण असणारा पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं त्या ह्याच्यामध्ये आपण असणारा बघितलं तर कोविडच्या पिरियडमध्ये म्हणजे मेपर्यंत डिपॉझिट जे आहेत हे अचानकपणे वाढलेले आहेत. हे RBI म्हणते, आमच्या आकडेवारी नाही आहेत, RBI म्हणते. आणि वाढलेत किती तर 2.8 लाख. म्हणजे इंद्रावती शेतलाव शेतीसाठी मदत करण्यात जातो त्यामध्ये बजेटमध्ये जो भाग आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता, आणि LICचा IPO करण्याच्या संदर्भातला जो विषय आहे म्हणून आज LIC कॉन्ट्रीब्यूट किती करते?
58,000 crores कॉन्ट्रीब्यूट करते माझ्या माहितीप्रमाणे. आय एम नॉट परफेक्ट, म्हणजे म्हणून मी म्हटलं त्याच्यातला असं तो एक डिबेट झाला पाहिजे त्याच्यामध्ये की इथले असणारं पब्लिक सेक्टर ॲक्च्युली बजेटला किती कॉन्ट्रीब्यूट करतं आहे, हा त्याच्यातला एक भाग असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. दुसरा भाग त्याच्यामधला असा आहे की तुम्ही जे म्हटलं की शेतीवरती जे इंधनावरती सेस लावून शेतीसाठी मदत करण्याचे उत्पन्न प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की कुठल्या भागात तुम्ही असणारा मदत करणार आहात, ही दुतोंडी बोलणी आहे. एका बाजूला शेतकऱ्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लेबर फार्मिंगमार्फत कॉन्ट्रॅक्टरशी जोडायला मागताय. दुसरा भाग तुम्ही असणारं कुठल्याही कायद्याचं पालन न करता त्याला असणाऱ्या व्यापाऱ्याच्या घशाशी बांधताय त्याच्याकडे. ह्या दोन गोष्टी आहेत. मग मदत कुठली? म्हणजे हे मनमोहन सिंगच्या कालावधीमध्ये एक सेस लावण्यात आला होता की इम्पोर्ट अलाव केल्यानंतर ज्या ज्या कंपन्याज बंद होतील आणि तिथला असणारा कामगार बेरोजगार होईल तर त्याला रिहॅबिलिटेट करण्यासाठी एक फंड टॅक्स लावण्यात आला होता. कोणाचंही रिहॅबिलिटेशन त्याच्यामध्ये झालं नाही. जनरल बजेटमध्ये तो असणारा गेला. तशाच पद्धतीने पेट्रोल आणि डिझेल इंधन आपण असणारं म्हणू, हे या सरकारचं दुभती गाय आहे बजेटमधला गॅप भरून काढण्यासाठी. त्याच्यामुळे यानं त्या तऱ्हेनं पेट्रोल आणि डिझेल हा दर तिसऱ्या दिवसाला टॅक्स केला जातो अशी परिस्थिती आहे. मिल्चिंग काऊ वेगळ्या मार्गाने तो तिजोरीत गव्हर्नमेंटच्या येणार आहे. तो गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये पेट्रोल आणि डिझेल एस बिकम डॉक्टर सावंत असं म्हणतात मिल्चिंग काव. शेतकरी आंदोलन जे सध्या सुरू आहे दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये, त्यावरून सध्या जे एक ट्विटरवर प्रतिक्रिया पाहायला मिळतात. सचिन तेंडुलकर असतील, लता मंगेशकर असतील, एका परदेशातील गायिकेने शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यानंतर आपल्या देशातले जे काही कलाकार खेळाडू सगळे ट्विट करतात आहेत. ती एक सध्या जो काही माझं म्हणणं असं आहे, सचिन तेंडुलकरांची जी काही कॉमेंट आहे ती शेतकऱ्यांच्या बाजूची आहे की शेतकऱ्यांच्या विरोधातली आहे, मला त्याच्यातला सेन्सच कळला नाही. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की ज्यांचा भारताशी संबंध नाही ते आपल्या सार्वभौमाशी खेळतात आहेत, हा त्याच्यातला मेन गाभ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या नावाने इतरांनी बोललं, इतरांनी पाठिंबा दिला, देशाच्या बाहेरच्या जनतेने पाठिंबा दिला, त्यांना क्रिटिसाइज करणारी ट्विट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. तुमची भूमिका काय? पण बेसिकली सचिन तेंडुलकरची भूमिका काय किंवा लता मंगेशकर यांची भूमिका त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल काही आहे हे कुठेच व्यक्त झालेलं नाही. आता शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे किंवा आर्थिक अस्थिरता आपण म्हणताय, शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्यामुळे स्वास्थ्य बिघडते, सामाजिक स्वास्थ्य बिघडते किंवा एक वेगळ्या ह्याच्यावरती देश चाललेला आहे सध्या. किऑटिक सिच्युएशन आहे हे. आता यूपीतला असणारा जो ट्रॅक्टर महिला बसलेल्या असताना त्यांच्यावरनं गेला, त्याला रिस्ट्रिक्ट काय करण्यात आलं की ते त्यांनी स्वतःहून केलेलं कृत्य आहे. पण मुळात तो ट्रॅक्टर आला कसा तिथे? आता सांगितलं जातं तो पाणी पाजण्यासाठी आला. पण पाणी पाजण्यासाठी आला असेल तर बाजूला कुठेतरी उभं केलं पाहिजे ना. तेव्हा ही ज्याने हिटलर जन्माला कसा आला आणि हिटलरच्या टॅक्टिक्स ज्यांनी असणाऱ्या अंडरस्टँड केल्या असेल तर त्या सगळ्यांच्या लक्षात येईल की ती सेम हिटलर टॅक्टिक्स वापरल्या जातात आहेत भीती इन्स्टॉल करण्यासाठी, आंदोलनं क्रश करण्यासाठी. आणि आम्ही जे सांगू ते तुम्ही ऐकलंच पाहिजे अशा रीतीने हे करण्याचं दिसतंय. जे काही बॅरेकिंग ज्या पद्धतीने केलेलं आहे दिसतंय त्या बॅरेकिंगमधलं मी एवढंच त्या ठिकाणी अनेक आंदोलनं आणि ही सगळी केली असल्यामुळे
पोलिसांना वेगळं काहीतरी इन्स्ट्रक्शन्स आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. काय वाटतं आपल्याला, म्हणजे ज्या पद्धतीने सगळे तारांचं कुंपण केलेलं आहे, भिंती उभारल्या, त्यांच्या अगदी ज्या काही बेसिक गोष्टी असतात त्याच्यापासून पाणी पिण्यापर्यंत तिथल्या शेतकऱ्यांच्या अडचणी. हे मी म्हटलं ना की बेसिकली ही आपण कोणी खाल्लं आहे मला माहीत नाही, पण आम्ही 2 वर्ष मिलो आणि उकड्या भातावरती जगणारी माझ्या वयाची पिढी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. दुष्काळ होता, जगाकडून असणारं धान्य आलं, ते मिलोचं धान्य आलं. मिलो हे तिथल्या डुकरांना खायला घालतात आणि उकडा हा जो आहे तिथल्या म्हशींना खायला घालतात. ते भारतातल्या डुकरांनी आणि म्हशींनी खाल्लं असं मी त्या ठिकाणी मानतो. राहिला दुसरा भाग याच्यामधला की सगळ्यात महत्त्वाचं की ही जी सिच्युएशन आहे ही इकॉनॉमिकली पॅनिकी क्रिएट करणारी सिच्युएशन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. इथले ॲनालिस्ट आणि त्याच्याचबरोबर लिखाण करणारे जे आहेत हे स्वतःशीच इमानदार नाहीत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. ते बिलीव एक गोष्ट करतात आहेत, पण दुर्दैवाने आपल्याला प्रॉसिक्यूट होऊ नये म्हणून प्रो गव्हर्नमेंट लिहितात आहेत अशी एक परिस्थिती आहे. कपल त्याच्यामध्ये असताना आपण बघितलं तर आंदोलनाशी कसं वागावं हा त्या सरकारचा नियम आहे, परंतु शेतकऱ्याच्या आंदोलनाला खलिस्तानाचं आंदोलन आहे असं जे वारंवार भासवलं जातं आहे. आणि मी हा मुद्दाम इश्यू उपस्थित करतो याचं कारण की किऑस हे जर क्रिएट करायचं असेल तर नुसती इकॉनॉमिक सिच्युएशन क्रिऑस करत नाही, तर सोशली अनरेस्ट हे त्या इकॉनॉमिक सिच्युएशनशी कपल झालं तर इथे असणारा अनरेस्ट आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आज इकॉनॉमिक फ्रंटवरती सुद्धा आपण असणारा किऑटिक सिच्युएशनमध्ये आहोत आणि लढाऊ सेक्टरमध्ये, म्हणजे लढाऊ मी ह्याचं नाही म्हणत आहे, बॉर्डरवरचं नाही म्हणत आहे, पण इंटरनली जी आंदोलनं चाललेली आहेत त्या इंटरनली चाललेल्या आंदोलनामुळे सुद्धा सोशल अनरेस्ट फार मोठ्या प्रमाणात धगधगतो आहे. मी गव्हर्नमेंटला अपील करणार नाही पण जनतेला अपील करणार आहे की या देशाची राजकीय आणि त्याच्याचबरोबर आर्थिक सार्वभौम ही पूर्णपणे पणाला लागलेली आहे. मी मगाशी मिलोचा उल्लेख केला, उकडा भाताचा उल्लेख केला, दुष्काळाचा काळ होता, भारताकडे अन्नधान्य नव्हतं म्हणून जगातून अन्नधान्य विकत घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा जगाने मिलो विकला आणि उकडा विकला अशी असणारी परिस्थिती आहे. मी दुसरं जसं या ठिकाणी आमच्या नोटमध्ये असताना म्हटलेलं आहे की 90 साली चंद्रशेखर असताना एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंटवरती आपण डिफॉल्ट झालो होतो. म्हणजे जे काही इम्पोर्ट आपण केलं होतं डॉलरमध्ये पेमेंट द्यायचे होते, आपल्याकडे डॉलर पेमेंटसाठी नव्हते. पण कोणीही डिफॉल्टर आहात म्हणून असा साधा उल्लेखही केला नाही. आणि तो उल्लेख केला नाही याचे एकमेव कारण आहे की शासनाकडे असणारं जे पब्लिक सेक्टर आहे की जे लिक्विड सेक्टर आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय, त्या लिक्विड सेक्टरची फायनान्शियल स्ट्रेंथ एवढी होती की एक जरी त्यांनी विकला असता तरी एक्सटर्नल बॅलन्समधला जो काही डिफॉल्ट अमाऊंट होता तो डिफॉल्ट अमाऊंट पे करून
गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडे शिल्लक राहिलं असतं अशी परिस्थिती होती. आणि म्हणून त्या काळामध्ये मनमोहन सिंगने रिझर्व्ह बँकेचं सोनं हे इंग्लंडमध्ये घेऊन गेले, प्लेस केलं, पैसे उभे केले, ज्यांची देणी होती त्यांची देणी दिली आणि नंतरच्या कालावधीमध्ये इकॉनॉमी इम्प्रूव्ह केली. ज्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं त्यांचं कर्ज परत केलं आणि पुन्हा सोनं भारतामध्ये परत आणलं अशी परिस्थिती आहे. याचं कारण काय होतं तर तुमच्याकडे असणारा पब्लिक सेक्टर हे प्रचंड प्रमाणात फायनान्शियल वायबल आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि असे सगळे वायबल जनरेट होऊ शकतो असं अजिबात कुठेही आत्तापर्यंत RBIचे रिपोर्ट्स आपण बँकिंगशी लिंकअप केले तर एवढी लिक्विडिटी कधीही बँकेकडे राहिलेली नाही. किंवा RBIने जे असताना दरवर्षी बॉन्ड्स विकलेले आहेत त्या बॉन्ड्समधनं त्यांना 10%ची ह्याची लिक्विडिटी मिळाली आहे का तीही नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे बजेट जे सांगतं आहे की आम्ही असताना लोन बॉरोईंग करू हे मला मुळात नॉन फंक्शनेबल दिसते अशी असणारी परिस्थिती आहे. फार फार तर 1,00,000 करोड ते उभं करू शकतात अशी असणारी परिस्थिती आहे. पण 1,00,000 करोड केला तरी 14 लाख पुन्हा असणारं शिल्लक राहतात अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं त्यांनी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे दॅट इज फॉरेन लोन अँड FDI. मागच्या वर्षी मॅक्झिमम फॉरेन लोन आणि FDIचं जे आहे त्याच्यामध्ये दी फर्स्ट कंट्री सिंगापूर, then 36.16, आता हे सगळे ॲड केले म्हणजे जेवढे दिलेले आहेत तेवढं तर मागच्या फॉरेन लोन्स आणि FDI ह्या दोन्ही जर आपण विचारात घेतल्या मेजर डोनर जे आहेत म्हणजे मेजर इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचं जर आपण बघितलं तर इट इज 77,000 करोड्स. हे 1,000 करोड्स आहेत. आता या माध्यमातून सुद्धा आपण बघितलं तर 1,00,000 कोटीसुद्धा उभं राहत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आता हे जे मॉरिशस आणि सिंगापूरमधनं जो फंड आलेला आहे हा मॅक्झिमम फंड चायनीज कॉर्पोरेटमधला आहे. आणि आपल्याला माहीत असेल की ऑन गोईंग जे टेन्शन चाललेलं आहे नॉर्थ ईस्टर्न भागामध्ये लडाखपासून ते असणारं गवांगपर्यंत तर गव्हर्मेंट ऑफ इंडियानी स्टँड जो घेतलेला आहे की ज्याचा सर्व पॉलिटिकल पार्टीजनी पाठिंबा दिलेला आहे की जे ॲप्स चायनीजचे उपयोगात नाहीत किंवा जे स्पाय करतात ते त्यांना बंद करा. आणि दुसरं चायनीज इन्व्हेस्टमेंटवरती अंकुश लावा. आता चायनीज अंकुश लावला तर मग मेजर इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांच्याकडून फंडिंगच येत नाही म्हणजे इन्व्हेस्टमेंटच होत नाही. त्याच्यामुळे ह्या मार्गावरती सुद्धा स्वतःच्याच ओन पॉलिसीच्या माध्यमातून सरकारने आपले दरवाजे बंद केलेले आहेत. याच्यामध्ये अनेक एक फंड येतो आहे की ज्याचा असणारं नेहमीच सांगितलं जातं आहे की आज आपला असणारं एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंटमधला फॉरेन एक्सचेंज भाग एवढा आहे. जुन्या RBIच्या रिपोर्ट्स आपण जर वाचले 95 to 2000 या पिरियडमधले वाचले तर याला त्यांनी असणारं एक नाव दिलं होतं वर्नेबिलिटी. हे जे लोन्स आहे हे जे इन्व्हेस्टमेंट जे आहेत दॅट इज शॉर्ट टर्म लोन
किंवा बँकेमध्ये ज्याला आपण म्हणतो मनी ॲट कॉल, म्हणजे मी बँकेमध्ये ठेवलेले आहेत. मी बँकेमध्ये ठेवताना बँकेला सरळ सांगतो ज्या दिवशी मला पाहिजे आणि ज्या दिवशी मी कॉल केला त्या दिवशी ते मला पैसे मिळाले पाहिजेत. तेव्हा असा हा जो असणारा जो फॉरेन एक्सचेंजमधला एक भाग जो आहे की ज्याचा वर्तमानपत्रातून असणारा फार उदो त्या ठिकाणी केला जातो, तो यांना उपयोगात नाही, फायदेशीर नाही. तो फक्त तुमचा असणारा बजेटमध्ये फुगवण्याचा आकडा म्हणून असणारा त्याच्यामधले त्याच्या पलीकडे त्याचं रिलायबिलिटी आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. त्या ह्याच्यामध्ये जो लास्ट सोर्स त्यांनी असणारा त्याच्यामध्ये सांगितलं आहे तो म्हणजे सेलिंग ऑफ गव्हर्मेंट ॲसेट्स. या ह्याच्यामध्ये मी उदाहरणाला 2 घेतलेले आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एअर इंडिया विकतो. धरून चालू की आपण त्यांनी असणारं एअर इंडिया विकली, तर यांना एअर इंडिया विकल्यानंतर इन्कम येणार किती? ते फक्त 52, 32, 28 करोड. जे 52,000 म्हणजे 5,23,288 करोड्स एवढेच फक्त त्याच्यामध्ये मिळू शकतात. आणि ऑइल अँड नॅचरल गॅस विच इज दी दोन्ही ज्याच्यामधल्या असणाऱ्या नवरत्नामधल्या कंपनीज आहेत ते 1 लाख म्हणजे धरलं असलं तर 1.5 ते पावणे 2 लाखापर्यंत त्यांचं असणारं इन्कम त्या ठिकाणी होऊ शकतं. सेलिंग ऑफ गव्हर्मेंट ॲसेट हा कुठल्याही देशाने प्रयोग केलेला नाही. इंग्लंडने हा प्रयोग केला, याच्याबद्दल दुमत नाही. पण इंग्लंडने तो प्रयोग करत असताना त्यांनी कॅपिटलिस्टला शेअर विकले नाही, तर त्यांनी बमाशेल याचे असणारे शेअर्स पब्लिकला विकले आणि पब्लिकला विकून पुन्हा बमाशेल ही असणारी त्यांची गव्हर्मेंट कंट्रोल कंपनीच राहिली अशी असणारी परिस्थिती आहे. आता हे जे बिहेवियर गव्हर्मेंटचं आहे की तुम्हाला माहिती आहे की कोविडमुळे असणारं 19 लाख कोटीच तुमचं फक्त इन्कम येणार आहे. त्याच्यामुळे या वर्षाचा एक्सपेंडिचरसुद्धा तेवढाच असला पाहिजे किंवा त्याच्या आसपास 3-4% वरती असेल तर आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो, मॅनेज करू शकतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण ते न करता यांचं जे बिहेवियर आहे ते पूर्णपणे दारुड्याचं बिहेवियर आहे. दारुड्या जसा झिंकतो या बाजूचा त्या बाजूचा आणि दारू आणि त्याचं डायरेक्शन नसतं, त्याच पद्धतीने दारू मिळाली पाहिजे म्हणून जे काही आहे ते विकत बसायचं असं जे असणारं धोरण आहे ते धोरण ह्या सरकारचं आम्हाला या ठिकाणी दिसतं आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो आहे की दिस इज अ ड्रंकन गव्हर्मेंट. दारुड्याचं सरकार आहे. लोकांनी जसं दारुड्यापासून वाचतात तसं असणारं यांनी या शासनापासून वाचलं पाहिजे. मी अजून विसरलेलो नाही. उकडा भात. आता हा डिपॉझिटचा जो निधी आहे तो ऑर्गनाइज सेक्टरमधला कामगार जो आहे लॉकडाऊनमधला घरी बसला होता, इसेन्शियल आयटमवरतीच त्याचा खर्च होता, उरलेला त्यांनी सगळा पगार हा फिक्समध्ये टाकून दिला अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून बँकेमधल्या डिपॉझिट वाढल्या अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच कालावधीमध्ये आपण बघितलं तर बँकेकडून बॉरोईंग जे आहे हे 1.2 लाख करोड्सनी डिप झालेलं आहे, म्हणजे बॉरोईंगच झालेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. या सगळ्या बॅकग्राऊंडवरती एक अपेक्षा अशी होती की लोकांचा कॉन्फिडंट वाढवण्याच्या दृष्टिकोनातून बजेटमध्ये प्रोव्हिजन केल्या जाईल
अशी अपेक्षा होती. आणि दुसऱ्या बाजूला एम्प्लॉयमेंट जनरेशनचा एक भाग मोठ्या प्रमाणात होईल आणि तिसरा भाग जो आतापर्यंत बायर क्लास नाही आहे, त्या बायर क्लासच्या हातामध्ये शासन फंड देऊन इकॉनॉमीला रिवायवल सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती होती. पण दुर्दैवाने MREGS प्रोग्राम जो आहे, नरेगा ज्याला आपण म्हणतो, किंवा महाराष्ट्रामध्ये एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आपण ज्याला म्हणतो, त्याचं बजेट ह्यावेळेस 750 कोटींनी कमी केलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. इतर ज्या दोन वेगळ्या आहेत, रुरल भागामध्ये एम्प्लॉयमेंट देणं, त्याही त्या ठिकाणी असणाऱ्या कमी केल्यात अशी परिस्थिती आहे. जो लेबर मायग्रेट झालेला आहे गावामध्ये, त्यांनी रुरल इन्फ्रास्ट्रक्चरवरती फार मोठ्या प्रमाणात ताण आणलेला आहे. घरं शेअरिंग करावी लागतात आहेत, काही जण बाहेर झोपत आहेत अशी परिस्थिती आहे. त्यांचं रॅशन कार्ड नसल्यामुळे नातेवाईकाच्या रॅशन कार्डवरतीच त्यांना जगावं लागतं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि काम नसल्यामुळे त्याची अवलंबता त्याच्या नातेवाईकावरती मोठ्या प्रमाणात पडते अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था जी इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसत होती किंवा कोविडच्या कालावधीमध्ये स्टेबल होती अशी आपल्याला दिसत होती, ती आता ढासळायला लागली अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी एक दिसते. अनेक जण हे करतात आहेत की सेन्सेक्स अप झाले असे त्या ठिकाणी म्हणतात आहेत, आणि त्याच्यामुळे दिस इज अ गुड बजेट. असा एक स्टॅम्प मारला जातो. हा जो कोविडच्या पिरियडमध्ये 2.8 लाख करोड्स हे डिपॉझिटमध्ये गेले, त्यावेळेस शेअर मार्केट ऑपरेशनमध्ये होतं अशी परिस्थिती नाही. ऑपरेशनमध्ये होतं पण खेळण्याच्या स्थितीत नव्हतं. आता जे शेअर मार्केट अप झाले त्याची दोन कारणं आहेत. एक कारण एक्सपेक्टेशन हे आहे की बँकेमध्ये इंटरेस्ट हा कमी मिळतो, शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट जास्ती प्रमाणात मिळतो, आणि म्हणून हा 2.8 लाख करोड्समधला सम पर्सेंटेज हा शेअर मार्केटमध्ये येईल, आणि म्हणून शेअर मार्केट हे अप झाले अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं कारण शेअर मार्केट अप झालं याचं कारण की इथल्या असणाऱ्या इंडस्ट्रियलिस्ट आणि फायनान्शियल विझार्ड जे आहेत त्यांना असं वाटतं आहे की हे सरकार आता प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणात करणार आहे, आणि त्याच्यामुळे शेअर्स बाय करणं हा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सुरुवात होईल, आणि पब्लिक सेक्टर टू प्रायव्हेट सेक्टर असा जो प्रवास होणार आहे इथल्या प्रॉफिट मेकिंग कंपनीचा, त्यामुळे हे मार्केट अप आहे अशी असणारी परिस्थिती आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शासनाला पब्लिक सेक्टर आम्ही विकू देणार नाही. काही टोकाची भूमिका घ्यावी लागली तर ती टोकाची भूमिका पक्ष म्हणून आम्ही असणारा त्या ठिकाणी घेऊ. लोकशाहीच्या माध्यमातूनच तो लढा आमचा असणारा उभा राहील हे आम्ही असणारा या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर करतो. दुसरं आहे त्याच्यातलं आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं आहे की इकॉनॉमिक सॉव्हरॅनिटी आणि पॉलिटिकल सॉव्हरॅनिटी
ही स्टेबल राहायची असेल तर एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू रिसिप्ट या कुठे नाही कुठेतरी मॅच झाल्या पाहिजेत अशी असणारी परिस्थिती आहे. शासनाने जे 3 मार्ग सुचवलेले आहेत, पहिल्यांदा त्यांचा मार्ग आहे की इंटरनल बॉरोईंग हा त्यांचा मार्ग आहे. जी प्रेस नोट काढलेली आहे त्या प्रेस नोटमध्ये आम्ही असं त्या पिरियडमध्ये म्हटलेलं आहे, ड्युरिंग द सेम पिरियड द बँक्स लिक्विडिटी इन्क्रीज बाय 4 लाख crores. म्हणजे बँकेकडे आज असणारा 4 लाख लिक्विडिटी आधीच्या लिक्विडिटीपेक्षा जास्ती अशी एक परिस्थिती आहे. आता ही 4 लाखाची लिक्विडिटी आपण असणारा 8 लाखाची लिक्विडिटी जरी बघितली आणि RBIने लॉंग टर्म बॉन्ड्स काढून, इंटरेस्ट फ्री बॉन्ड काढून पब्लिकली पैसा मॉपअप करायचा जरी प्रयत्न केला तरी 15,006,812 lakh crores एवढे जनरेट होणार का हा त्याच्यातला खरा प्रश्न आहे. इंटरनल बॉरोईंगमधनं